नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत गुजरातमध्ये जे पटेल समाजाचं आरक्षणासंदर्भातलं आंदोलन पेटलंय. या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं. जवळपास 7 जणांचे बळी या आंदोलनाने घेतले आणि अजूनही आरक्षणाच्या मागणीवर या समाजातले नेते जे गेले काही दिवस गावागावांमध्ये सभा घेऊन अहमदाबादपर्यंत येऊन पोहोचले, हार्दिक पटेल हे ठाम आहेत. कुठेतरी असं म्हटलं जातंय की हे आव्हान गुजरातमधल्या मुख्यमंत्र्यांना आहे की पंतप्रधानांना आहे. या सगळ्या चर्चांना आता हळूहळू ऊत येऊ लागलेला आहे. पण या पटेल समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनामुळे कदाचित त्याचं लोण देशातल्या इतर समाजावर देखील पसरू शकतं. मग ते राजस्थानमधलं यापूर्वीचं गुजरांचं आंदोलन असेल. जर पटेल समाज इतक्या मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये असेल तर मग प्रत्येक राज्यातला विचार केला तर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं आंदोलन पुढं बळावू शकतं. धनगर समाजाचं आंदोलन पुढं येऊ शकतं. कर्नाटकातल्या लिंगायत समाजही देखील वेगळ्या पद्धतीने या आरक्षणाची मागणी करतोय. जाट समाज वेगळ्या पद्धतीने आरक्षणाची मागणी करतोय. मग सगळ्याच समाजाला जर चौकटी बाहेर जाऊन आरक्षण देण्याचं वेळ आली तर कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आपण सगळा कारभार चालवतोय का, हाही प्रश्न इथे उपस्थित होऊ शकतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपण चर्चा करणार आहोत 3 प्रमुख प्रश्न घेऊन. पहिला प्रश्न आपला असणार आहे, गुजरातमधलं पटेल आरक्षणाचं लोण देशातल्या इतरही भागात पसरू शकेल का? दुसरा प्रश्न आपला आहे, समाजातील पुढारलेल्या घटकांना मागासलेपणाची ओढ लागली आहे का? आणि तिसरा प्रश्न आपला आहे की आरक्षणाची घालून दिलेली मर्यादा ही ओलांडून नवा आरक्षण घटनेच्या चौकटीत बसेल का? जर दिलं गेलं तर ते घटनेच्या चौकटीत बसेल का? यावर चर्चा करण्याकरता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भारी बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आपल्यासोबत सुनील कदम आहेत सामाजिक कार्यकर्ते, आपल्यासोबत कार्यकारी संपादक IBN लोकमतचे महेश म्हात्रे सर आहेत आणि आपल्यासोबत प्रकाश शेंडगे आहेत, धनगर समाजाचे नेते आहेत, माजी आमदार आहेत, सत्ताधारी पक्षातून निवडणुकीच्या आधी ते आता आपल्याच मूळ पक्षात राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षातले अनुभव ते आपल्याला सांगतील आंदोलनापूर्वीचे आणि आंदोलनानंतरचे. आपल्यासोबत राजेंद्र कोंढरे आहेत, सरचिटणीस आहेत मराठा महासंघाचे, ते देखील या आंदोलनाच्या बाबतीत कसं बघतात. कारण कालच नारायण राणे म्हणाले की पटेलांनी सुरू केले तर पाटलांनी का मागं राहायचं. त्यामुळे आता महाराष्ट्रातला मराठा समाज याबद्दल काय म्हणतो ते आपल्याला ते सांगतील. मला सुरुवात प्रकाश आंबेडकर तुमच्यापासून करायची की ज्या प्रकारचं हे लोण पसरत आहे, दुसराच प्रश्न आपण महत्त्वाचा यातला घेतला त्याच्यापासूनच आपण चर्चेला सुरुवात करूया की जो पुढारलेला सगळा समाज आहे, गुजरातीतला पटेल समाज घेतला तो अधिक पुढारलेला आहे. बहुतांश गुजरातीतला पटेल समाज हा परदेशात देखील उत्तम पद्धतीने काम करतोय. किंबहुना समाजाची प्रगती जी म्हणूया ती झालेली आहे उत्तम. कर्नाटकातला लिंगायत समाज घेतला तशाच पद्धतीने पुढारलेला आहे. महाराष्ट्रातला मराठा समाज तसाच पुढारलेला आहे. तिकडे उत्तरेमध्ये पंजाब हरियाणातले असलेले जाट समाज तोही तसाच पुढारलेला आहे. अशा परिस्थितीत या सगळ्याच जणांना आपण मागास आहोत आणि आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे अशी स्पर्धा आत्ता सुरू झालेली आहे ती स्पर्धा. मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की पॉप्युलेशन एक्सप्लोजन हे आपण असताना कधीच लक्षात घेतलेलं नाही आहे. गुजरातमधलं सध्याचं जे आंदोलन आहे ते पटेल समाज नाही, पटेल समाजातला पाटीदार समाज हा पाटीदार समाजाचं असणारं आंदोलन आहे. सर्वात मोठं म्हणजे हा पाटीदार समाज जो आहे, हा पाटीदार समाज इथल्या असणाऱ्या डायमंड मर्चंट्स म्हणून आपण जे म्हणतो फार मोठ्या प्रमाणात असणारं ह्या पाटीदार समाजातले. त्याच्यामुळे गुजराती समाजामधला हा एक रिचेस्ट क्लास असं म्हणता येईल त्याच्यामध्ये. परंतु पैसा आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही. शिक्षणामध्ये मागे आहेत का? ते निश्चित मागे आहेत ह्याच्यामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं कुठेतरी या सगळ्या ह्याच्यामध्ये आता एक वेगळा विचार होण्याची असणारी गरज असं मी त्या ठिकाणी मानतो. म्हणजे रिथिंकिंग करण्याची असणारी गरज आहे. रिझर्वेशनवरती नाही, परंतु ह्या सगळ्या समाजाच्या संदर्भातलं. का गुजर समाजाचं आंदोलन आहे, जाट समाजाचं असणारं आंदोलन आहे, मराठा समाजाचं असणारं आंदोलन आहे, लिंगायत समाजाचं असणारं आंदोलन आहे. कर्नाटकमध्ये, केरळामध्ये आणि आपण तामिळनाडूमध्ये हे आंदोलन आपण पाहणार नाही. याचं कारण की बऱ्याच मोठ्या प्रमाणात असणाऱ्या वेगवेगळ्या समाजाला कोऑप्शन करून तिथे 70% रिझर्वेशन गेलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे केरळ आणि तामिळनाडू ह्या राज्यांमधलं असणारं आंदोलन आपल्याला दिसणार नाही. परंतु आपण जसं म्हणालात की हे आंदोलन थांबेल असं तुम्ही म्हणाल तर मी म्हणेन नाही, हे वाढत जाईल. का याच्या पाठीमागची कारणं कोणी बघत नाही आहेत. आपण असणारं फक्त हे बघतोय की हे अगोदर सवर्ण होते, हे सवर्ण असताना उरलेले जे रिझर्वेशन घेत होते त्यांना असणारं सरकारी जावई म्हणून हिनवत होते. आता हे स्वतः सरकारी जावई व्हायला तयार आहेत, स्वतःहूनच तयार आहेत. त्याच्यामुळे ही मानसिकता बदल जी आहे, ही मानसिकता बदल आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की एका काळी मला रिझर्वेशन नको होतं,
आत्ताच्या कालावधीमध्ये तो म्हणतो मी सरकारी जावं, तुम्ही म्हणत असाल तर म्हणा ना, पण मला रिझर्वेशन पाहिजे. पण ही मागासलेपणाची ओढ महेश सर का लागली आहे? मागासलेपणाची ओढ याच्यामध्ये प्रचंड विरोधाभास आहे राजेंद्र. आपल्याला असं दिसतंय की समाजामध्ये एकीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात साक्षरतेचं प्रमाण वाढतंय, शिक्षणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. जो समाज आत्तापर्यंत मूळ प्रवाहामध्ये नव्हता तो मूळ प्रवाहात आपल्याला येताना दिसतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सातत्याने आपल्याला आरक्षणाचं रक्षण मिळावं, आरक्षणाचं कवच मिळावं, अशी जी मागणी किंवा अशी भावना या समाजातल्या, मी म्हणजे समाज म्हणजे इथे जात किंवा कुठला घटक म्हणत नाही, तर संपूर्ण समाज, भारतीय समाज म्हणून मी याच्याकडे बघतो. तर या भारतीय समाजामध्ये ही भावना दृढ होण्यासाठी आपली एकूण व्यवस्था कारणीभूत आहे. मला लेस्टर थुरॉ यांनी 10 वर्षापूर्वी लिहिलेला, नामवंत अर्थतज्ञ आहेत, त्यांनी 10 वर्षापूर्वी भारत आणि चीनच्या आर्थिक संबंधांसंदर्भात, आर्थिक स्पर्धेसंदर्भात एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं शीर्षक असं होतं, तुम्ही ग्लोबलाइज व्हा, जागतिकीकरण स्वीकारा किंवा मागे पडा. याचं कारण असं होतं की आपले जे स्पर्धक आहेत चीनने ज्या पद्धतीने त्यांच्या संपूर्ण समुदायाला विकसित करण्यासाठी, ज्या पद्धतीने शिक्षणापासून तर प्रशिक्षणापर्यंत, तांत्रिक ज्ञानापासून तर नवतंत्रज्ञानापर्यंत या सगळ्या गोष्टी तिथल्या लोकसंख्येसमोर ठेवल्या आणि त्याचा फायदा करून घेतला, तसा आपल्याकडे झालेला नाहीये. आपल्याकडे आजही मोठ्या प्रमाणात निरक्षरांची फौज आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागे असलेला वर्ग आहे. तर त्या आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागे असलेल्या वर्गाला जर आरक्षणाचं कवचकुंडल लाभली तर त्यांना मुख्य प्रवाहात येणं शक्य होणार होतं आणि घटनाकारांनी तशा पद्धतीने तरतूद आपल्याला करून दिलेली होती. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये जे लोक, ज्या पिढ्या सक्षम झाल्या, ज्यांचा आर्थिक स्तर उंचावला, सामाजिक स्तर उंचावला, परंतु त्यांनी आपल्या आरक्षणाच्या कुबड्या फेकून दिल्या नाहीत, त्यामुळे समाजामध्ये आरक्षणासंदर्भात जी म्हणजे आम्हाला नको असं म्हणणारा जो वर्ग होता तो आता मागायला लागलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना म्हणजे पुढारलेला भारत आणि मागासलेला समाज असं विचित्र चित्र आता आपल्याला पाहायला मिळतं. हे दुर्दैवी गोष्ट आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे की पुढारलेला भारत आणि मागासलेला समाज. राजेंद्र कोंडरे, काय म्हणाल तुम्ही की मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी गेले काही दिवस लावून धरली जाते? याआधीच्या सरकारने निवडणुकीआधी त्या संदर्भातली घोषणा केली की आरक्षण आम्ही देऊ, पण कायद्याच्या चौकटीत हे आरक्षण बसेल का? जर आरक्षण द्यायचं असेल तर तुमच्याच समाजातले काही नेते म्हणतात की आर्थिक निकष ठरवून आरक्षण दिला पाहिजे. सरसकट आरक्षणाची मागणी आता केली तर ती कायद्याच्या चौकटीत बसू शकते का? कारण आता सगळीकडेच हे आंदोलनाचं लोन पेटलेलं आहे. आता गुजरातच्या आंदोलनाने हा विषय संबंध देशभर चाललेला आहे. आम्ही मराठा समाजाचा महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन झालं, आज ग्रामीण भागामध्ये मराठा समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. शेती परवडत नाही, शेतीचे तुकडे झालेले आहेत, प्रचंड प्रमाणात दुष्काळ आहे आणि बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. म्हणून तो युवक जेव्हा शहरामध्ये येतो आणि शहरात आलेल्या युवकाला शिक्षणामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तिथं रिझर्वेशनचा प्रश्न येतो, कट ऑफ पॉईंटचा विषय येतो, शैक्षणिक कर्जाचा विषय येतो आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये कुठंतरी उच्च शिक्षण घ्यावं तर ते इतकं प्रचंड महाग झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीत हा माणूस बाहेर जातो, धंद्यासाठी उतरतो, तिथं अस्वस्थ होतो आणि मग ही अस्वस्थता त्याला आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला कुठंतरी आशेचा किरण दिसतो आणि तिथं संधी मिळू शकते. हे मिळाल्यानंतर तो आरक्षणाच्या मागणीवर ठाम होतो. आता राज्यकर्ता जो समाज आहे असं म्हणून मराठा समाजावर काही आरोप केले जातात, त्याचं उत्तर मी नंतर देईल. परंतु कायद्याच्या चौकटीत जर आरक्षण बसवायचं असेल तर इथल्या सर्व राजकीय व्यवस्थेचं त्यांनी पूर्णपणे गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे आणि सर्व पुरावे तपासून सर्वच समाजामध्ये जी अशी मागणी होती त्याची मागची कारणं तपासून त्यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल याचा विचार गांभीर्याने होणं आवश्यक आहे. नाहीतर अन्यथा ह्या देशामध्ये असं अनेक अराजक निर्माण होतील, अराजक अशी निर्माण होतील. पण ज्या प्रकारे आपण बघतोय कायद्याच्या चौकटीत बसेल की नाही, सत्ताधारी आहे की नाही, हा मुद्दा तुम्ही छेडलाय. पुढे आपण त्याच्याकडे येऊया. काय नेमकं प्रकाश शेंडगे, तुम्ही काय म्हणाल की ज्या धनगर समाजासाठी आरक्षण देण्यावरून धनगर की धनगड याच्यावरनं वाद सुरू झाले, यापूर्वी गोपीनाथ मुंडेंसोबत तुम्ही हे आंदोलन ओबीसी समाजासाठीचं छेडलेलं होतं, आता निवडणुकीपूर्वीपर्यंत सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहून तुम्ही अचानक परत राष्ट्रवादीच्या घड्याळाला सोबत केली, पण हे टायमिंग कुठं जुळताना दिसत नाही आहे सगळ्या संदर्भातलं. तुम्हाला काय वाटतं की काय नेमकं राजकारण होत चाललंय आणि होत राहणार आहे? नाही, कसं आहे, ह्या गुजरातचा एक पुढारलेला एक समाज म्हणून आतापर्यंत उदयास आलेला पाटीदार समाज जर ह्या आरक्षणासाठी इतका पेटून उठतो
आणि ह्या समाजाच्या मागणीसाठी लाखो लोक एवढ्या कमी वेळामध्ये रस्त्यावर उतरतात आणि आणि त्याला प्रतिसाद मुख्यमंत्री असतील, देशाचे पंतप्रधानसुद्धा त्याला प्रतिसाद देत असतील, तर ही बाब जी आहे ही इतर जे समाज जे मागणी ज्या आतापर्यंत ते इतर मागासवर्गीयातले अनेक समाज मागणी करत आहेत, उदाहरणार्थ आमचा धनगर समाज एसटीची मागणी करत आहेत की हे जे आंदोलन जे पेटलेलं आता ते गुजरातमधलं आहे ह्याचा नक्कीच परिणाम जो आहे तो ह्या देशामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि धनगर समाज आंदोलन झाले गेले 3 दिवसापासून मला जवळपास हजारो फोन, शेकडो फोन मला यायला लागलेले आहेत की पाटीदार समाज आपण तिथं पेटून उठू शकतो, एवढं आंदोलन करू शकतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी डायरेक्ट त्यांना शांततेचं आव्हान करतात काय आणि चर्चेसाठी निमंत्रण देतात काय, तर मग आपण आपलं आंदोलन शांततेने का चालवावं. अशा प्रकारचे अनेक फोन मला गेल्या 3-4 दिवसात आलेले आहेत. तर माझं या बाबतीत मला सरकारकडे मागणी करायची आहे की अशी परिस्थिती जी गुजरातमध्ये झालेली आहे ती निदान हे जे समाज महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ मराठा समाज मागत असेल किंवा आमचा धनगर समाज असेल, इतर भटक्या विमुक्तातल्या जमाती आहेत त्यासुद्धा आरक्षण मागतायत. या सगळ्या जे खरंच मागासल्या जमाती आहेत त्यांना बोलवून त्यांना जे काही आश्वासनं दिले असतील याच्यामधलं राजकारण जर बघायला गेलं तर ह्या धनगर समाज आरक्षणाचा राजकीय हेतूसुद्धा प्रेरित होऊन अनेक आश्वासन दिली गेली आणि आता ती आश्वासनं पाळता येत नाहीत आणि म्हणून समाज जर पेटला तर त्याचा तो समाजावर देण्यात गैर आहे. आमचं आंदोलन हे काही नवीन नाही धनगर समाजाचं. धनगर समाजाचा धनगरच्या ऐवजी धनगड शब्द झाला म्हणून ही अख्खी जमात उद्ध्वस्त झालेली आहे. आणि योग्य मागणीसाठी जर योग्य आंदोलन असेल तर त्याचा नक्कीच शासनानं त्याचा विचार जरूर केला गेला पाहिजे. दिलेली आश्वासनं पाळली गेली पाहिजेत. जर दिलेली आश्वासनं पाळली नाही तर जर हा समाज रस्त्यावर उतरला तर त्याची जबाबदारी आता शासनावर नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. गुजरातच्या आंदोलनाचं उदाहरण जे आहे त्याचा वणवा जो आहे त्याचं लोण या देशामध्ये पसरल्याशिवाय राहणार नाही असं माझं प्रांजळ मत आहे. प्रकाश शेंडगे, जितके तुम्हाला फोन आले ते सगळे फोन म्हणताय की त्या पद्धतीने आपण आंदोलन केलं पाहिजे, ते मेसेजेस म्हणताय की त्या पद्धतीने आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. असं रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करून आपण आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? यापूर्वी तुम्ही सत्ताधाऱ्यासोबत होता, आता कुठे विरोधी पक्षात बसला असाल तरी मग आता हा जो मेसेज जो गेलेला आहे समाजामध्ये की गाड्या पेटवल्या, बसेस पेटवल्या की पंतप्रधान डायरेक्ट चर्चेला बोलवतो. आम्ही पंतप्रधान मोदींची अपॉइंटमेंट मागते गेली 1 वर्ष झालं या आरक्षणाविषयी. मोदी साहेब आरक्षण वेळ द्यायला तयार नाही आहेत, उत्तर निगेटिव्ह देत आहेत. इथं मुख्यमंत्री होता आम्ही करू प्रत्येक आदेश करूच म्हणून सांगतायत. मग अशा वेळी आता ह्या गुजरातच्या आंदोलनाचा आम्ही काय बोध घ्यायचा? नक्कीच हा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. पण रस्त्यावर आपण शांततेत पण उतरू शकतो, रस्त्यावर शांततेत पण उतरू शकतो. त्या समाजानं मग आक्रमक का होऊ नये? मग शांततेत उतरून जर प्रश्न सुटत नसतील तर मग शेवटी नक्षलवादी गुजरातच्या ज्या मुख्यमंत्री आहेत त्यांचं जे काही वक्तव्य आलं ह्या आंदोलनानंतर की आम्ही असणाऱ्या पाटीदार समाजाला आरक्षण देणार नाही, मला कुठेतरी असं वाटतं की ते आंदोलन भडकावं आणि देशामध्ये इतर समाज जे आहे ते आरक्षण जे मागतात आहेत त्यांनीही उठाव करावा अशा रीतीचं असणारं ते वक्तव्य होतं असं मला त्याच्यामध्ये वाटतंय. याचं कारण असं आहे की कुठलाही मुख्यमंत्री एवढं मोठं आंदोलन पेटल्यानंतर त्या टोटल भूमिका आमची विरोधात आहे असं कधीच त्या ठिकाणी म्हणत नाही, सांगणार नाही. तर तो ते शांत करण्याचा प्रयत्न करेल. आता कोणाचा हेतू काय आहे हे लक्षात न घेता प्रकाश शेंडगे यांनी जसं म्हटलं की इथला असणारा मराठा समाजसुद्धा उठाव करेल ह्याच्याबद्दल दुमत नाही, धनगर समाजसुद्धा इथला असणारा उठाव करेल ह्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु हा उठाव करण्यापेक्षा माझं स्वतःचं असं आहे की त्याच्यामध्ये कॉन्क्रीटली आपण काही मागणी करणार आहोत का? कारण काय ह्या सगळ्या ह्याच्यावरती मी जसं मागाशी म्हणालो की रिथिंकिंग करण्याची गरज आहे. अगदी खरं, रिथिंकिंग करण्याची गरज आहे. एका दृष्टीने त्याच्यामध्ये की ह्या सगळ्या समाजाला सर्व्हिसमधलं आरक्षण पाहिजे का की त्याच्यापेक्षा शिक्षणातलंच आरक्षण पाहिजे का हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून गेल्या 2 वर्षापासून हे जे समाजातला बदल जो घडतोय त्या समाजातल्या बदलाला लक्षात घेत असताना मी शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे दोघांकडे बघत बसलोय की हा जो सोशल चेंज येतोय हा सोशल चेंज लक्षात घेताना चॉईस ऑफ एज्युकेशन हा विद्यार्थ्याला दिला पाहिजे. आणि त्याच्यासाठी शासनाचा 5% बजेट जरी अजून त्या शिक्षण क्षेत्रामध्ये खर्च करावा लागत असला
तरी तो त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि प्रायव्हेट सेक्टर जे शिक्षण क्षेत्रामध्ये वाढतंय त्याला कुठेतरी आळा घालून शिक्षण हे असणारं सरकारची जबाबदारी आपण जर ठेवली तर मला वाटतं अनेक प्रश्नाला आपल्याला असणारं तोंड त्या ठिकाणी देता येईल. याच्यावरती मला वाटतं गांभीर्याने महाराष्ट्रामधल्या आणि देशभराच्या नेत्यांनी चर्चा करण्याची गरज आहे असं मला वाटतंय. पण महेश सर, जो मुद्दा आता प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला की शिक्षणातलं आरक्षण की नोकरीतलं आरक्षण, या दोन्हीची सांगड घालतानाच कुठतरी हे सगळं समीकरण गणित चुकतंय आणि त्यातनंच हे सगळं उद्भवतंय. निश्चितच आहे. आता मराठा समाजाच्या नेत्यांनी सुद्धा ती बाब मांडली की जो ग्रामीण भागातला शिक्षणेच्छू तरुणांचा वर्ग आहे तो जेव्हा शहरामध्ये येतो तेव्हा शहरामध्ये राहणं आणि शहरामध्ये शिक्षण घेणं हे त्याच्या आवाकाबाहेरचं आहे. हे जेव्हा त्याला लक्षात यायला लागतं तेव्हा त्याला आरक्षणाची आठवण येते. तेव्हा त्याला आपल्या बरोबरचे आपल्याच गावातले वेगळ्या जाती जमातीतले लोक जेव्हा आरक्षणाच्या सहाय्याने शिक्षण घेताना दिसतात तेव्हा त्याला लक्षात येतं की मला सुद्धा आरक्षण पाहिजे. त्यामुळे आमच्या घटनेमध्ये जो शिक्षणाचा मूलभूत अधिकार सांगितलेला आहे, आरोग्याचा मूलभूत अधिकार सांगितलेला आहे, या गोष्टींसाठी जी तरतूद स्वातंत्र्यापासून व्हायला पाहिजे होती ती झालेली दिसत नाहीये. आजही सातत्याने म्हणजे गेल्या 10 वर्षांपासून असेल डॉक्टर अमर्त्य सेन नोबेल पारितोषिक विजेते सातत्याने सांगतायत की इथलं प्राथमिक आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण हे अधिक चांगल्या पद्धतीचं करा, इथलं उच्च शिक्षण आणि इथल्या आरोग्याच्या पुढील सुविधा या अधिक चांगल्या करा. त्या केल्या जात नाहीयेत. आजही ती परिस्थिती आहे. त्यामुळे हा जो समाजातला आर्थिकदृष्ट्या मागे असलेला दुर्बल असलेला जो घटक आहे त्याला शासकीय स्तरावरून या सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांना आरक्षणाच्या रक्षणाची गरज पडताना दिसते. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी आता जो मुद्दा मांडलेला आहे तो मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. कारण जसं मराठा समाज म्हणतो की अराजक निर्माण होऊ शकतो किंवा शेंडगे साहेब म्हणतात आम्ही रस्त्यावर उतरू शकतो, परंतु त्याच्याने प्रश्न सुटणार आहे की चिघळणार आहे याचा सुद्धा आपण सगळ्या समंजस लोकांनी विचार केला पाहिजे. कारण प्रश्न चिघळवणं ही फार सोपी गोष्ट आहे. कारण रस्त्यावर येऊन 4-6 गाड्या जाळणं ही काय फार मोठी मर्दुमकी नाही आहे, परंतु त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करणं हे सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपण कुठल्या एका लार्जर एका कटाचा भाग जर बनवत असू तर आपण त्यापासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. अगदी खरं. काय म्हणाल, ब्रेक घ्यायचा आहे सुनील कदम? मला थोडंसं वेगळं, सगळ्यांचं लक्ष वेगळ्या ठिकाणी, प्रकाशांना येतो मी तुमच्याकडे, वेगळ्या ठिकाणी वेधायचंय. याचं टायमिंग, या आंदोलनाचं टायमिंग करणारे लोक आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जे म्हटलंय की आम्हाला आरक्षण द्या नाहीतर आरक्षणच रद्द करा, याचा अर्थ काय असणार आहे? याचा अर्थ कुठंतरी आरक्षणाच्या विरोधात, म्हणजे जो आरक्षणाचं जे इथली जी पॉलिसी आहे त्याच्याच विरोधात कुणीतरी आवाज उठवण्याचा प्रयत्न करते किंवा एकत्र येण्याचा प्रयत्न करते, हे कुठंतरी आपण पाहिलं पाहिजे. आणि त्याला ज्या प्रकारे मोदीच त्याला रिस्पॉन्ड करतायत ते सुद्धा तसं संशयास्पदच आहे. त्याला कारण असं आहे, मोदी सरकार इज फेलिंग ऑन ऑल फ्रंट्स. प्रत्येक फ्रंटवर त्यांना बऱ्यापैकी किंबहुना चांगलाच पराभव स्वीकारताना दिसतोय. अनेकांना त्यांनी आश्वासनं दिली, अनेक समाजाला आश्वासनं दिली, वेगवेगळ्या लोकांचे हितसंबंध सांभाळण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणाचाही हितसंबंध त्यांना आतापर्यंत सांभाळता येत आलं नाही. इंडस्ट्रीज गोईंग अगेन्स्ट हिम, पीपल आर गोईंग अगेन्स्ट हिम, महागाई वाढते, लोक होरपळलेले आहेत आणि मग त्यांना कुठेतरी मुद्दा हवा आहे आणि तशाच प्रकारचा मुद्दा घेऊन कुठेतरी या देशामध्ये अराजकता माजवायची आहे. आणि जे प्रो रिझर्वेशन आहेत आणि जे अगेन्स्ट रिझर्वेशन आहे त्या दोघांमध्ये कुठंतरी भांडणं लावायचं आणि यादवी माजवण्याचा हा कदाचित प्रयत्न असू शकेल. आणि लोकांचं लक्ष जे आहे ते दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. कारण पाटीदार आणि पटेल ही सगळ्यात श्रीमंत, या देशातली सगळ्यात श्रीमंत जमात कुठली असेल तरी पटेल आणि पाटीदार. फक्त भारतातच नाही तर ते परदेशातही त्यांचे धंदे आहेत, त्यांचे उद्योगधंदे आहेत. म्हणून मला असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट, समाजामध्ये कुठेही रेसलेस नाही, समाजामध्ये कुठेच अनरेस्ट नाही. असं सगळं असताना कुणीतरी असा हाक देतो आणि एकदम लोक येतात आणि मग त्याच्यावर मोदी एवढ्या लवकर त्याला रिस्पॉन्ड करतात. धनगर समाज एवढं वर्ष आंदोलन करतोय, त्यांना तुम्हाला माहिती आहे बारामतीमध्ये त्यांना जवळपास त्यांनी डिक्लेअर केलं की तुम्हाला देतो म्हणून. अरे एका बाजूला आदिवासी आहेत, दुसऱ्या बाजूला धनगर समाज आहे आणि त्यांना दोघांनाही एसटी मध्ये तुम्ही करणार आहात. दोन्ही परस्पर विरोधी असताना, डायगनली अपोजिट असताना सुद्धा दोघांनाही तुम्ही आश्वासन देतात. ही जी आश्वासनं दिली आहेत ना त्याच्यापासून पळवाट जर काढायची असेल
तर असंच कुठंतरी इथे समाजामध्ये कुठेतरी द्वंद्व झाला पाहिजे, यादवी माजली पाहिजे. हाच कुठेतरी मला जे दिसतंय तो हा प्रयत्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की हा जो प्रश्न जो निर्माण केलेला आहे तो कुठेतरी खोडसाळपणे आणि जाणीवपूर्वक निर्माण केल्यासारखं मला वाटतं. जाणीवपूर्वक हा प्रश्न निर्माण केला असं तुम्ही म्हणताय. ब्रेक घ्यायचा आहे. मी येतो राजेंद्र कोंडरे ब्रेक नंतर तुमच्याकडे. ब्रेक नंतर हाच मुद्दा पुढे न्यायचा आहे की कुठलंही आरक्षण जे आत्ता दिलेलं आहे याच्या पलीकडं प्रत्यक्षात जी आपली घटना सांगते की 50% अधिक आरक्षण कुठेही असू नये. म्हणजे त्याच्यामध्ये परत आपण विषमता जर आणली तर मग ही विषमता किती प्रमाणामध्ये आपल्याला धोकादायक ठरू शकते. किंबहुना जी आरक्षणं आपण दिलेली आहेत, जसं आता प्रकाश आंबेडकर म्हणाले की आरक्षणाचा मुद्दा नाही आहे, पण ज्या बाबतीत आपण सगळं आता हे चित्र निर्माण केलं याच्यावरती कुठेतरी पुनर्विचार करण्याची गरज आहे, याच्यावर चर्चा करण्याची गरज आहे. मग कायदा आपल्याला नेमकं या चौकटीमध्ये ग्राह्य मानतो का? ब्रेक नंतर याच्यावर चर्चा करू. ब्रेकनंतर स्वागत. ब्रेकनंतर राजेंद्र कोंडरे, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. मागाशी काय तुम्हाला मुद्दे मांडायचे होते, पण जर आरक्षणाची मुद्दे पुढे आले, आरक्षणाच्या गोष्टी पुढे चर्चेला सुरू झाल्या, हे आरक्षण जे दिलं जाईल हे कायद्याच्या चौकटीत बसेल आणि ते बसवा असं तुमचं म्हणणं असेल तर ते कसं काय शक्य आहे? आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार 52%च्या व्यतिरिक्त 48% जागांमध्ये आरक्षित प्रवर्गातल्या लोकांना, विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गाच्या मध्ये मेरिटवर जाण्याची संधी आहे. आणि एकूण जर शैक्षणिक आणि प्रशासनातलं तुम्ही आरक्षण आज जर पाहिलं तर जवळपास ते 70 ते 80% पुढे पोहोचलेलं आहे. आज महाराष्ट्राचाच विचार केला व गुजरातचा विचार केला तर तुम्ही जो आरोप करताय की हे प्रगत समाज आहे, तर आपण जर खोलवर जर डोकावून पाहिलं तर हा समाज वरवर प्रगत दिसला असला तरी त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये फार भीषण परिस्थिती त्याची आहे. आणि ती आपण पाहिली तर आपण त्याच्यावर स्वतंत्र चर्चा करू शकतो. परंतु 48% जागा ज्या खुल्या प्रवर्गाच्या आहेत त्याच्यात आरक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळं खुल्या प्रवर्गात जी आज लोक आहेत त्यांची संधी तिथं डावलत चाललेली आहे. ही शिक्षणात चालली आहे, सर्व्हिसमध्ये चालली, रोजगारामध्ये चालली आणि भविष्यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी आता खाजगी क्षेत्रात आरक्षण ठेवण्याचं सुतोवाच केलेलंच आहे. संसदेमध्ये एक बिल पण त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, महाराष्ट्रात कायदाही झालेला होता. उद्या हे क्षेत्र जर खाजगी क्षेत्रात जर आलं तर किती मोठी संधी कापली जाणार आहे. आणि मग एखाद्या माणसाला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस उपाशी ठेवलं, चौथ्या दिवशी त्याच्या पोटात आग पडल्यावर ती मस्तकात जाणार, तो व्यवस्थेच्या विरुद्ध आंदोलन करणार. आणि मगाशी वक्त्यांनी सांगितलं की गुजरातमध्ये जे आंदोलन झालंय हे हाक मारली म्हणून लोक आली नाही, ती धग आहे. आज महाराष्ट्रात पण आम्ही मराठा समाजाची आंदोलनं केली, 1 लाखाचा मोर्चा आम्ही आझाद मैदानावर आणला होता. तर ती जी तरुणांच्या मध्ये आग आहे ती आग तुम्ही सगळ्या व्यवस्थेने समजून जर नाही घेतली तर राजेंद्र कोंडरे, एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. ज्या प्रकारे तुम्ही म्हणता की समाज अप्रगत राहिला, तो शिक्षित झाला नाहीये, जर गुजरातचं उदाहरण घेतलं 84ला देखील अशीच दंगल चिमणभाई पटेल मुख्यमंत्री असताना झालेली होती गुजरातमध्ये, तिथपासून हे लोण सगळं गुजरातीत आरक्षणाच्या मुद्द्याचं पेटलं. पटेल समाजाचा मुद्दा जर गुजरातमधला घेतला तर आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांपैकी किमान नाही म्हटलं तर 5-6 मुख्यमंत्री पटेल समाजाचे निम्मे मुख्यमंत्री 5-6 मुख्यमंत्री तर तिथले असतील. मराठा समाजाचा महाराष्ट्रातला विचार केला तर आतापर्यंतच्या आपल्या स्वातंत्र्यापासून, महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून आतापर्यंत किती मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले? जर नेतृत्वच राज्याला त्या समाजाचं लाभलेलं असेल तर तो समाज प्रगत होत नाही. याला दोष कुणाला देणार तुम्ही, तुमच्या नेत्यांना की समाजाला? मग हेच तर खरं महत्वाचं आहे की नाही, मग तोच तर मुद्दा आहे. जर नेते समाजाचे राज्याचे मुख्यमंत्री होत असतील आणि समाज अप्रगत ठेवत असतील तर मग आपल्याला आरक्षणाची मागणी कशी तोच मुद्दा सांगायचा. मला ऐकून तर घ्या. असं एक विचारतो की जसं आम्ही असणाऱ्या दलित कार्यकर्त्यांना चुकला तर असणारा तुकला म्हणून असणारा म्हणतो, आपण असणारा जे मुख्यमंत्री झाले किंवा ज्यांच्या हातात राज्य होतं त्यांनी राज्य व्यवस्थित केलं नाही, समाजाला मागे ठेवलेलं आहे, याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का की मुख गिळून बसणार? बोलतोय मी. मला याच्यावर एक उत्तर पूर्ण दे. मला खरंच मला हाच मुद्दा अधोरेखित करायचा आहे की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये मराठा समाजाचे मुख्यमंत्री जास्त झाले. परंतु तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाजाच्या आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांवर पुरोगामीपणाची पूर्णपणे छाप असल्यामुळं त्यांनी एक गोष्ट प्रकर्षाने जाणून दिली महाराष्ट्रामध्ये की जातीय समीकरणाची सर्व गोष्टी लक्षात घेऊन
आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी, मी यशवंतराव चव्हाण साहेबांचा त्याच्यामध्ये अपवाद करेल, परंतु त्याच्यानंतरच्या कालखंडात झालेल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं. हे काम करत असताना मराठा समाजाची, ऐका माझं एकच मिनिट, मराठा समाजाची जर त्यांनी बाजू घेतली तर त्यांच्यावर प्रतिगामीपणाचा शिक्का इथली माध्यमं आणि प्रसार माध्यमं मारत होती. हा प्रश्न यशवंतराव चव्हाणांना विचारलं, राज्य मराठ्यांचं का मराठीचं? तेव्हापासून जे मराठा मुख्यमंत्री झाले ते आज डिप्रेस मूडमध्ये गेले आणि त्यामुळे सामान्य मराठा समाजाची बाजू घेण्याचं तिथल्या मुख्यमंत्र्यांमध्ये झालं नाही. सामान्य मराठा की जोपर्यंत स्वतःच्या नेतृत्वाचं मूल्यमापन करायला आपण शिकणार नाही तोपर्यंत मराठा समाजाचा जे पाठिंबा देऊनही मी आपल्याला सांगतो की जोपर्यंत हे मूल्यमापन आपण करणार नाही तोपर्यंत शिक्षण शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचवायचं, आर्थिक विकास कशा रीतीने पोहोचवायचं याची चर्चाही होणार नाही हे आपण लक्षात घ्या. मला एकच लाईन याच्यामध्ये ऍड करायची आहे. समाजाचं एक मिनिट साहेब, एक मिनिट. राजेंद्र कोंडरे, एक मिनिट. हा गैरसमज आम्हाला दूर करायचा आहे. आमच्यावर मराठा समाजावर राजकारणी जमात, सत्ताधारी जमात जो म्हणून आरोप करला जातो, आज जे समाजामध्ये राजकारण आणि समाजकारण आहे त्याच्यामध्ये राजकारणातले व्यक्ती फार अल्प आहेत, परंतु ती राजकीय सत्ता प्रकर्षामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून खाली झेरपली नाही. तो व्यवस्थेचा दोष आहे. फार विनोदाचं विधान करते कोंडरे. एक मिनिट येतो मी. एकच मिनिट, फार विनोदाचं विधान. एक वाक्य तुम्हाला सांगतो, मराठा समाजाचं आरक्षणाची मागणी जस्टिफाईड आहे आणि गेली 15-20 वर्ष त्यांच्यामध्ये असंतोष आहे, परंतु मराठ्यांनी मागितलेलं आरक्षण आणि पटेल पाटीदारांनी मागितलेलं आरक्षण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मराठा समाज हा केवळ जमिनीवर अवलंबून होता आणि त्याच्या स्मॉल होल्डिंग्स जे वाटप झालं, जे कमी हे होत गेलं, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये गरिबी आली. परंतु पटेल हा समाज, बहुतांश पटेल समाज हा परदेशातही आहे आणि गुजरातमधला पटेल समाज सुद्धा हा बऱ्यापैकी श्रीमंत आहे. त्याच्यामध्ये ज्या प्रकारे मराठ्यांमध्ये असंतोष आहे तो असंतोष कुठे पटेल पाटीदारमध्ये थोड्याफार प्रमाणात असेल, परंतु पटेल समाजामध्ये तो असंतोष नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे मी कुठेही हे नाही म्हणालं, मी मराठा समाजाने जो आरक्षण मागितलंय ते जस्टिफाईड आहे असं मला म्हणायचंय, परंतु आज जे गुजरातमध्ये घडतंय त्याला कुठेही तुम्ही जस्टिफिकेशन देऊ शकत नाही, कारण त्या समाजामध्ये तशा प्रकारचा असंतोष दिसत नव्हता, हे मला सांगायचंय. दिसतंय. ठीक आहे महेश सर, जो मुद्दा मगाशी राजेंद्र कोंडरेंनी उपस्थित केला की शिक्षणाची गंगा शेवटपर्यंत गेली पाहिजे, जर राज्यातल्या शिक्षण संस्था आणि शिक्षण सम्राट पाहिले तर काय दिसतं राज्य? आता आपल्याकडे जर राज्यातले शिक्षण सम्राट जर तुम्ही काढली यादी तर त्या यादीमध्ये बहुतांश मंत्री आणि बहुतांश मराठा मंत्री याचाच आपल्याला समावेश सगळ्यात दिसतो आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या महाविद्यालयांमध्ये भल्या मोठ्या फी देऊन प्रवेश घेणारे हे वेगळ्या प्रकारची मुलं, वेगळ्या राज्यांमधली मुलं, शहरांमधली मुलं तिथे शिकताना आपल्याला दिसतात. त्यामुळे एकूणच शिक्षणाच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडलेला आहे त्या मुद्द्याचा सुद्धा वेगळ्या पद्धतीने अभ्यास झाला पाहिजे, त्याच्यावर विचार झाला पाहिजे. आजची परिस्थिती जी आहे आपल्याकडे, म्हणजे जातीय आरक्षण हा जितका महत्त्वाचा मुद्दा आहे तेवढाच महिला आरक्षण हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या देश स्वतंत्र झाला त्यावेळेस इथल्या फक्त 12% महिला साक्षर होत्या आणि आज साधारणतः 75% आसपास ते साक्षरतेचं प्रमाण पोहोचलेलं आहे. अजूनही आपल्या देशातल्या 25%हून अधिक महिला निरक्षर असलेल्या दिसत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या अधिकारांची जी पायमल्ली होताना दिसते. आज आपल्या संसदेमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत 10 ते 12% वरती महिलांचं प्रतिनिधित्व पोहोचलेलं दिसत नाही. आपल्या शेजारचं ते नेपाळ सारखा छोटा देश, माओवाद्यांच्या एकूण हिंसाचाराने हुरपळून निघालेला देश, तिथे सुद्धा 32%हून अधिक महिला संसदेमध्ये पाहायला मिळतात, परंतु आपल्याकडे तशी स्थिती नाही आहे. बांगलादेशमध्ये 23%हून अधिक महिला तिथल्या संसदेमध्ये प्रतिनिधित्व करत असतात, आपल्याकडे ती परिस्थिती नाही आहे. मला इथे आरक्षणाच्या या सगळ्या गदारोळामध्ये एकही नेता महिलांच्या या स्थितीबद्दल बोलताना दिसत नाही. असं म्हटलं जातं की मुलगी शिकली आणि प्रगती झाली, महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होतं, परंतु आमच्या नेतृत्वाला आतापर्यंत या सगळ्या परिस्थितीकडे बघण्याची गरज वाटलेली नाहीये. हे सगळ्यात मोठं प्रतिगामित्व आहे आपल्या एकूण या सगळ्या जातीय विश्लेषणामध्ये आपल्याला
त्याचा एक विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आरक्षणाच्या संदर्भात सगळे लोक बोलतात, परंतु महिला आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा या सगळ्याचा विचार झाला पाहिजे. महिला आरक्षणाबद्दल मला एक सांगायचं आहे. महिला आरक्षणाचं हे गेली 20-25 वर्ष आपण ऐकतोय, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 42 साली ज्यावेळेला महिला कॉन्फरन्स घेतली, त्या महिला कॉन्फरन्सचा मला वाटतं चौथा मुद्दा असा आहे की महिलांना राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे महिलांसाठी म्हणजे राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन हे याच्यामध्ये जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे, आणि त्याचबरोबर म्हणजे महिलांचा तर काय वाद, किंवा हिंदू कोड बिलमध्ये ज्या महिलांना ज्या सवलती दिलेल्या आहेत किंवा महिलांना ज्या काही गोष्टी मिळाल्या पाहिजेत, हे डॉक्टर आंबेडकरांच्या आधी किंवा आंबेडकरी चळवळीच्या शिवाय दुसरं महिलांबद्दल एवढ्या स्पष्टपणे आणि चांगल्यापणे कुणीच बोलत नाही. हे मला इथं नमूद करायचं आहे. कारण डॉक्टर आंबेडकरांनी 1942 साली, विचार करा, ज्या वेळेला ते मंत्री होते त्याच काळामध्ये मला डोंगरेताईंच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेला तिथं कॉन्फरन्स झाली होती, आणि त्या काळामध्ये 25,000 महिला जमल्या होत्या. आणि त्या मागण्या जर आपण बघितल्या तर इतकं पुरोगामी महिलांबद्दल आणि महिलांच्या प्रगतीबद्दल विचार केलेला त्याचं दुसरा तुम्हाला उदाहरण देता येणार नाही. त्यामुळं महिलांच्या विकासासाठी आंबेडकरी चळवळ आणि डॉक्टर आंबेडकरांचं फार स्पष्ट मत आहे, याच्याबद्दल वादच नाही. आणि हिंदू कोड बिलाला त्या काळामध्ये लोकांनी विरोध केला. आणि हिंदू कोड बिल कोणासाठी होतं तर ते दलित आदिवासी महिलांपासून ते ब्राह्मण महिलेपर्यंत सगळ्या महिलांना उपयोगी असलेलं ते कोड बिल होतं. आणि त्याला विरोध अनेकांनी त्यावेळेला केला. आणि त्याच्यामध्ये मी काही नावं घेतली, कोणी विरोध केला, तिचं नावं घेतली तर त्या भयानक प्रकारे मला, आणि तो मुद्दा इथं नाही म्हणून मी तर नावं वेगळी चर्चा होईल, त्यामुळे त्याच्यावर आपण नंतर विचार करू. तुमच्याकडे पण प्रकाश शेंडगे, जो मुद्दा आरक्षणाचा समोर येतोय, आरक्षणाच्या बाबतीत 52% महाराष्ट्रातलं आरक्षण किंवा एकूणच सगळ्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली मर्यादा ही ओलांडून आपण आरक्षणाच्या चौकटीत जाऊन बसायचं का? कसं बसवायचं हे सगळं? नाही, हे जे मोठमोठे समाज, प्रगत समाज जे आहे, ही जी आंदोलनं होत आहेत देशभर, मग जाटांचं असेल, इथं पाटीदारांचं असेल, इथं मराठा समाज आंदोलन असेल, या सगळ्या नेत्यांना, समाजाला कल्पना आहे की 50%पेक्षा जास्त आपल्याला आरक्षण देता येत नाही. सुप्रीम कोर्टची मर्यादा हेही कल्पना आहे, परंतु जे दक्षिणेतल्या राज्यांनी केलं की 70% आरक्षण नेलेलं आहे, त्यामुळे आपले आरक्षण वाटलं बिघडलं कुठं, अशी भावना ह्या 72%पर्यंत आरक्षण गेलं. तर ते आपणही त्या मर्यादा वाढवून आपल्याला आरक्षण मिळू शकते, अशा प्रकारची धारणा ह्या प्रगत समाजाची सुद्धा झालेली आहे. आणि मराठ्यांचं जर आपण बघितलं तर मगाशी म्हात्रे साहेब म्हणले की हिंसक आंदोलन करून प्रश्न सुटणार नाही आहेत, परंतु मराठ्यांचं आंदोलन आपण घेतलं, मराठा समाज आरक्षण, तर 15-20 वर्षे शांततेच्या मार्गाने त्यांनी आंदोलन केलं. आणि ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक चालू केली, जाळपोळ सुरू केली, महाराष्ट्र सरकारने काय केलं, ताबडतोब राणे कमिटी बसवली, 3 महिन्यामध्ये आरक्षणाचा अहवाल घेतला आणि मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकलं. आता ते कोर्टामध्ये अडकलं ही गोष्ट वेगळी. म्हणून राणे म्हणतात पाटलांनी पुढाकार घ्यावा. हिंसक बनला त्यावेळी सरकारला जाग आली, आणि पाटलांचं तसंच झालंय. आता त्यांनी गाड्या जाळल्या, बसेस जाळल्या, ताबडतोब नरेंद्र मोदी डायरेक्ट त्यांना शांततेचं आवाहन करतायत, चर्चेला बोलवतायत. आता धनगर समाजाचं आंदोलन 65 वर्षे शांततेनं आंदोलन केलंय. एक्झॅक्टली. आता 65 वर्षे शांतता आंदोलन केल्यानंतर आपण म्हणत असाल तर आता तुम्ही हिंसक आंदोलन करू नका, मग हा प्रश्न सुटणारच तरी कधी? एक तर तुम्ही पण ही चुकीची भूमिका असं तुम्हाला वाटत नाही का प्रकाश शेंडगे? हिंसक आंदोलनाचं इथं समर्थन कुणीही करणार नाही आणि तुम्हीही करू नये असं आम्ही आवाहन करतो. हिंसक पद्धतीने आंदोलन केल्याने प्रश्न सुटणार नाहीत, निष्पापांचे बळी जातील, नेते मोठे होतील. 65 वर्षे शांततेनं आंदोलन, चार पिढ्या मातीत गेल्यात, गुंजे साहेब आमच्या 4 पिढ्या मातीत गेल्या शांततेनं आंदोलन करून. मग आता हे पाटीदारचं आम्ही जर उदाहरण नाही घेतलं, आम्ही किंवा त्यांनी जे आंदोलन केलं त्या भागात आम्ही नाही गेलो, तर आम्हाला कसं मिळावं? मराठ्यांनी जसं मिळवलंय तसं आम्ही काय मिळवू नये? मराठ्यांनी दगडफेक करूनच आंदोलन मिळवलेलं आहे, हे आरक्षण मिळालेलं आहे. 3 महिन्यात राणे कमिटीचा अहवाल येतो कसा काय? त्या हिंसक आंदोलन केलं म्हणून तर झालेलं आहे. म्हणून आता सुद्धा धनगर समाजाला सुद्धा आता हिंसक आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अशी माझी ठाम भूमिका झालेली आहे. अशी ठाम भूमिका आता प्रत्येक जण घेते, कारण हे लोण पसरत चाललंय. एक गोष्ट त्याच्यामध्ये असणारं नमूद करतो की दक्षिणेतल्या राज्यांमधलं असणारं जे काही उदाहरण दिलं जातं त्यावेळेस ते दक्षिणेतल्या राज्यांमध्ये 72% रिझर्वेशन गेलेलं आहे, पण ते राज्याचं गेलेलं आहे, त्यांना केंद्राच्या सवलती नाही आहेत. माझा असणारं शेंडगेंना असणारं एक आहे की तुम्हाला एका गोष्टीचा असणारा विचार करावा लागेल की हे मोदी सरकार तुम्हाला कधीच बोलवणार नाही.
याची आकडेवारी जर आपण असताना पाहिली तर आदिवासी खासदार जेवढे आहेत ते सगळे BJPच्या कोट्यामध्ये आहेत आणि आत्ताच्या ह्याच्यामधनं ते जर एक संघटित आहेत आणि धनगर समाजाला आरक्षण द्यायचं झालं तर मोदींचं सरकारच पडणार आहे. ते टिकत नाही कारण का ते त्यांनी नुसतं विड्रॉ केला तरी असताना सरकार पडतंय. अशा असणाऱ्या तसं होणार नाही. मोदींच्या एक आताच्या ह्याच्यामध्ये सर्व आदिवासी मंत्री आदिवासी खासदार हे एका प्रश्नावरती एक आहेत की त्यांच्या यादीमध्ये कोणाचाही समावेश करायचा नाही. हे ते एक आहेत. आपलं खासदारकी गेली तरी चालेल पण आपल्या समाजाला मिळालेल्या अधिकारामध्ये आता कोणाची भर घालायचं नाही या संदर्भात एक आहे. याची एक आपल्याला माहिती म्हणून सांगतो की आता ते मंत्र्यांचं नाव घेत नाही मी पण त्यांनी असताना मोदींची भेट घेऊन सांगितली की तुम्ही आता STच्या यादीमध्ये एकही जण जर कोणी ॲड केला तर आम्ही सगळेजण तुमच्या सरकारच्या विरोधात मतदान करणार आहोत. त्याच्यामुळे त्यांची भूमिका ती आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मी फक्त शेडगे तुम्हाला असताना जे आंदोलन करताय त्याच्यामधल्या अडचणी मी आपल्याला असताना फक्त त्या ठिकाणी नमूद करतोय. त्याच्यामुळे आत्ताच्या ह्याच्यामध्ये मला राज्यामध्ये असणारं आरक्षण पाहिजे आणि राज्याच्या आरक्षणाच्या नंतर केंद्राचं आरक्षण घ्यायचंय का हा मुद्दा पहिल्यांदा आपण हे करून घेतला तर आंदोलनामध्ये यश येऊ शकतं. प्रकाश शेंडगे काय म्हणाल? नाही पण हे माहिती असताना सुद्धा की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आत्ताच नुकताच आपल्या विधानसभेत सांगतायत की आम्ही 100% आरक्षण देणार आहोत. ते नाही म्हणतच नाहीत पण देत पण नाही आहेत. ही शुद्ध फसवणूक दिवसा ढवळ्या सुरू आहे. मग समाजाला करायचं काय हा प्रश्न सगळा निर्माण झालेला आहे. एक लक्षात घ्यावं की मोदींचं असणारं जे गव्हर्नमेंट आहे याला असणारा अनुभव नाहीये एक भाग. दुसरा भाग सत्तेमध्ये येण्यासाठी त्यांनी जी काही धडपड केली किंवा त्यांनी ज्या काही घोषणा केल्या आणि त्याच्यातून लोकांच्या असणाऱ्या ज्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्या अपेक्षेनं आता असणारं ते खऱ्यावरती उतरू शकत नाही. आणि याचा असणारा एक प्रश्न विचारायचा सरकारकडे गेल्यानंतर शेवटचा एक प्रश्न मला राजेंद्र मी त्याच्या आधी बाळासाहेबांना त्याच विषयावर प्रश्न विचारू इच्छितो की त्यांनी 2-3 वेळा एक मुद्दा चर्चेला आणला होता आणि तो असा होता की आपण सगळ्यांनी जात संपवली पाहिजे. आपल्या भारतीय समाजामध्ये जाती अंताची लढाई गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. स्वातंत्र्याच्या आधीपासूनची आहे. अनेक विचारवंतांनी जाती नष्ट करण्यासंदर्भात आपापल्या पद्धतीने विचार मांडले होते. बाळासाहेबांनी सुद्धा तोच विचार मांडलेला होता. या सगळ्या आता आरक्षणाचा प्रश्न ज्या पद्धतीने वाढत चाललेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मला पुन्हा एकदा बाळासाहेब तुम्हाला हा प्रश्न विचारायचा वाटतो की हे जाती नष्ट करण्याचं तुमचं जे विधान होतं ते तुम्ही आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा कसं कराल? ते 2 गोष्टी आहेत त्याच्यामधल्या. एक लक्षात घेतलं पाहिजे की मी मगाशी जसं सुरुवात करत असताना म्हटलं की शिक्षण क्षेत्रामध्ये मी फार मोठ्या प्रमाणात डावलल्या जातोय आणि म्हणून मला असणारं आरक्षण पाहिजे हा एक जसा भाग आहे. तशा रीतीने जो वर्ग किंवा ज्या समाजाकडे जमीन होती या 4 पिढ्याच्या याच्यामध्ये तो जर 80 एकरचा 4 पिढ्याच्या अगोदरचा मालक असेल तर आता तो 10 एकरचा मालक झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या राहणीमानातून जो काही आर्थिक स्तर खालावलेला आहे त्याच्यातून त्याच्यामधला असणारा एक असंतोष निर्माण झालेला आहे. मी असं म्हणेन तिथे की हा जो एम्प्लॉयमेंटचा भाग इकॉनॉमिकल सेक्टरचा जो भाग आहे या इकॉनॉमिकल सेक्टरच्या भागामध्ये शासनाला ठोस भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागेल. एक ते एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करण्याची असणारी गोष्ट त्या ठिकाणी करावी लागेल. मग ती इंटरनल कशा रीतीने आम्ही एम्प्लॉयमेंट जनरेट करू हा त्याच्यातला असणारा एक भाग आहे. आणि दुसरा भाग विदेशामध्ये जे मॅनपॉवर कमी आहे त्या मॅनपॉवर प्रोव्हाइड करण्याचा आम्ही असणारं एजन्सी होणार आहोत का. पण ती मॅनपॉवर प्रोव्हाइड करत असताना इतर राष्ट्रांची असणारी भीती जी आहे की आमची पॉप्युलेशन ही ड्विंडल होते म्हणजे कमी होत जाते आणि मायग्रंट्स यांची असणारी पॉप्युलेशन जर वाढली तर मायग्रंट आमच्या असणाऱ्या ओरिजिनल लोकांवरती राज्य करतील आणि म्हणून त्यांनी असणारं त्या ठिकाणी ब्लॉक केलेलं आहे. मला वाटतं ह्याला कुठेतरी असणारं धरून शासनाने हे केलं आणि त्याच्याचबरोबर हा जो आरक्षण मागणारा जो वर्ग आहे त्यांनी मला वाटतं
वैचारिक दृष्टिकोनातून स्पष्टता त्याची असली पाहिजे की एका हातामध्ये तो खाजगीकरणही मागतोय आणि दुसऱ्या हातामध्ये तो वेलफेअरही मागतोय. या दोन द्वंद्वामधून जोपर्यंत तो बाहेर पडत नाही तोपर्यंत इथे असणारं शासन योग्य भूमिका घेऊ शकणार. कोणाचं शासन असेल, एका बाजूला खाजगीकरणाला बळी पडायचं म्हटलं तर शासन विड्रॉ होतं आणि दुसऱ्या बाजूला वेलफेअर असं म्हटलं तर शासनाचा असणारा सगळ्या गोष्टीने सहभाग होतो. मी असं म्हणेन की 90च्या अगोदर या गोष्टी आल्या नाहीत. याचं कारण की मला शासनाकडे मागण्याचा अधिकार होता. आज असणारा जो कुठला वर्ग दुखी वर्ग असेल किंवा ज्याला असं वाटतं की मी मागासलेलो झालेला आहे त्याला आता प्लॅटफॉर्म राहिलेला नाही, मी कोणाकडे मागावं. आणि म्हणून त्यांनी असणारा एक मार्ग असा धरला आहे, तो म्हणजे आरक्षणाचा मार्ग हा धरला आहे की आरक्षण हे एकमेवच मार्ग राहिलेला आहे की जे सरकारच्या हातामध्ये राहिलेलं आहे, उरलेलं काहीच नाही आहे. आणि म्हणून एका दृष्टीने त्याला असणारा ॲड्रेस करण्याची गरज नाही आहे, तर त्याला मल्टीप्रॉन इश्यूज म्हणून तुम्हाला असणारा ज्यावेळेस ट्रीट कराल त्यावेळेस मला वाटतं इथे कुठेतरी नव्या पिढीमधली जातीयतेची भावना जी कमी होत चालली होती तिला आपण असणारा अधिक वाढवत घेऊ शकतो. नाही तर अशा रीतीने आंदोलन झालं तर हीच जातीय भावना उलट्या बाजूने वाढायला सुद्धा सुरुवात होईल, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर आता कमी होत असलेल्या अपॉर्च्युनिटीज खरं म्हणजे वाढल्या पाहिजेत. कारण झालंय काय की बोळ छोटं आहे आणि जाणारी माणसं जास्त आहेत, तर हे बोळ रुंदावलं पाहिजे. अपॉर्च्युनिटीज वाढवण्यासाठी ज्या काही किंवा ग्रामीण भागामध्ये अपॉर्च्युनिटीज घेऊन जाण्यासाठी ज्या प्रकारच्या पॉलिसी पाहिजे त्या प्रकारच्या पॉलिसीज ना काँग्रेसने केला ना बीजेपीच्या कुठं आता दिसतं की या दोन्ही सरकारमध्ये कधीही ग्रामीण भागापर्यंत संधीची घेऊन जायला पाहिजे त्याच्या प्रकारची कोणत्याही प्रकारची पॉलिसी आज तागायत दिसत नाही. आणि त्याच वेळेला जे स्मार्ट सिटीज म्हटलं जातं, स्मार्ट सिटीज तर उलट इतका मोठा फेल्युअर आणणार आहे. वी नीड स्मार्ट तालुकास. महाराष्ट्रामध्ये 357 तालुके आहेत. आपण त्याच्यावर वेगळी चर्चा करू. स्मार्ट सिटीवरती स्मार्ट आपण वेगळी चर्चा करू. काही मुद्दा नाही, त्याच्यामुळे काय होतंय, संधी कमी झाल्यामुळे संधीचा तर मुद्दा आहे. संधी, बेरोजगारी याच्यामुळेच हा सगळा असंतोष हळूहळू वाढत चालला. आणि दुसरा म्हणजे यामुळेच आर्थिक स्तर घसरल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित ॲट द सेम टाइम तुम्हाला सांगतो माझा वेळच संपलाय. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक जबाबदार एक ह्याच्यामध्ये म्हणजे इथे वेळ संपलाय माझा. बीजेपी असेल किंवा काँग्रेस असेल यांच्याकडे ऑल्टरनेटिव्ह मीन्स ऑफ डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो अजिबात नाही, हे अजिबात नाही आहे. आणि काँग्रेस किंवा बीजेपी यांच्याकडे तुम्ही ऑल्टरनेटिव्ह मीन्स ऑफ डेव्हलपमेंटच्या चर्चा करायला गेलात तर ते तुम्हाला पहिल्यांदा असताना वेड्यात काढतात की आम्ही एवढे वर्ष राज्य केलं, आम्ही काही मूर्ख होतो का. त्याच्यामुळे ही चर्चा बंद आहे. माझी आपल्याला माझी एक आपली विनंती आहे की आपल्या ह्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बेसिकली महाराष्ट्र लक्षात घेत असताना इथे एम्प्लॉयमेंट म्हणायचं झालं तर पूर्णपणे एम्प्लॉयमेंट होऊ शकतं, याच्यामध्ये दुमत नाही. आपण वेगळा चर्चा हे करा तर त्याच्यामध्ये एव्हेन्यूज मीच स्वतः आपल्याला ओपन करून दाखवतो की किती आहेत. आपल्याकडे चांगला निर्माण होऊ शकतो. आता भारताकडे संपूर्ण जगाची नजर लागलेली आहे. आपल्या देशातील 50%हून अधिक लोकसंख्या ही आहे, ही 25च्या खालची आहे. आणि हा सगळा जो तरुणांचा वर्ग आहे हा तरुणांचा वर्ग अधिक चांगल्या पद्धतीने जगाला स्किल्ड लेबर रोजगार उपलब्ध होऊ शकणारा आणि त्या सगळ्या या तरुणाईला आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने जगाच्या बाजारात नेता येऊ शकेल. यासाठीचा जो एक विचार असायला पाहिजे तो विचार झाला पाहिजे. आणि अधिक चांगल्या पद्धतीने तंत्रकुशल आणि वेगळ्या पद्धतीने जागतिक बाजारपेठेत उतरू शकतील असे तरुण तरुणी आपल्याला निर्माण करून त्यांना पुढे न्यावं लागणार आहे. त्यांना जर आपण या आरक्षणाच्या या सगळ्या गदारोळात जर अडकवले तर आपल्या भारताला जी एक प्रगती करण्याची संधी आता आलेली आहे, ही ऐतिहासिक संधी आहे. ही ऐतिहासिक संधी आपण आपल्या हाताने लाथाडू की काय याचा सुद्धा सगळ्या नेत्यांनी विचार केला. निश्चितपणे माझा वेळ संपला. सुनील कदम, परत आपण एकदा निवांत सगळी सविस्तर चर्चा करूया. पण जसं महेश सर म्हणाले त्याप्रमाणे ज्या तरुणाईच्या जोरावर देशाची धुरा आपण चालवण्याचा प्रयत्न करतोय त्या तरुणाईला संधी उपलब्ध करून देण्याचं काम नेते म्हणून आपलं आहे. आरक्षणाच्या या किरकोळ मुद्द्यावरून त्यांची माथी फडकवू नका. दंगली
दंगे धोपे आपल्याला नको आहेत. शांततेच्या मार्गाने लोकशाहीचा मार्ग अवलंबून देशाची प्रगती आपल्याला साधायची आहे. त्यामुळे नेते म्हणून ही सगळ्यांची जबाबदारी आहे समाजाला बरोबर घेऊन जाण्याची, डोकं शांत ठेवून. शेवटचे शब्द लक्षात ठेवा, डोकं शांत ठेवून. त्यामुळे दंगलीकडून आरक्षण मिळणार नाही, कारण कायदा आपल्याला दंगल करायला भाग पाडू देत नाही आणि कायदा चौकटीच्या बाहेर आरक्षणही देत नाही. याचा विचार निश्चित करा. इथेच थांबू. हा फक्त IBN लोकमत.